नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024 ची कट ऑफ लिस्ट लागलेली आहे, तीच आपण बघणार आहोत। जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल याची तर ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। ही पीडीएफ तिथे तुम्हाला मिळेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024 चा कट ऑफ जाहीर झालेला आहे, ते आपण व्यवस्थित बघून घेऊया। ठीक आहे, सगळ्यात आधी आपण बघून घेऊया एससी प्रवर्गाचा कट ऑफ। तर बघा, एससी चा कट ऑफ हा जो आहे सर्वसाधारणसाठी 25 लागलेला आहे, महिलांसाठी 26 लागलेला आहे आणि माजी सैनिकांसाठी सुद्धा जागा होती आणि हा इथे 25 लागलेला आहे। तर हा झाला आपला एससी चा कट ऑफ। सर्वसाधारणसाठी 25, महिलांसाठी 26 आणि माजी सैनिक ज्या जागा आहेत त्या सुद्धा 25 चा असा कट ऑफ लागलेला आहे। पुढचा कट ऑफ बघूया एसटी कास्टचा। तर एसटीचा जो कट ऑफ आहे तो सर्वसाधारणसाठी 26 लागलेला आहे, महिलांसाठी 32 लागलेला आहे। बघा, इथे कॉम्पिटिशन आहे। ठीक आहे, सर्वसाधारणसाठी 26 लागलेला आहे एसटीचा कट ऑफ आणि महिलांसाठी 32 लागलेला आहे। ठीक आहे, तर पुढे बघा विजेचा कट ऑफ। तर हा जो विजेचा कट ऑफ आहे हा सर्वसाधारणसाठी 38 लागलेला आहे, महिलांसाठी 26 लागलेला आहे आणि हे जे इतर डॅश दिसत आहे तिथे जागा नव्हत्या असं मीनिंग आहे त्याचं। ठीक आहे, नंतर बघा एनटीबी। तर एनटीबीचा कट ऑफ जो लागलेला आहे तो सर्वसाधारणसाठी इथे जागा होती आणि सर्वसाधारणचा 38 कट ऑफ लागलेला आहे। ठीक आहे, पुढे बघा एनटीसी। तर एनटीसी मध्ये सुद्धा सर्वसाधारणसाठी 37 असा कट ऑफ लागलेला आहे आणि महिलांसाठी सुद्धा जागा होती, तर ही इथे लागलेला आहे 29 असा कट ऑफ लागलेला आहे। एनटीसी सर्वसाधारणसाठी 37 आणि महिलांसाठी 29, बाकी जागा नव्हत्या। पुढे बघा एनटीडी। तर एनटीडीचा जो कट ऑफ लागलेला आहे हा सर्वसाधारणसाठी 39 लागलेला आहे। इथे फक्त सर्वसाधारणच्या जागा होत्या, जनरलच्या जागा होत्या। ठीक आहे, पुढे बघा एसबीसी। तर एसबीसीचा जो कट ऑफ लागलेला आहे इथे सुद्धा सर्वसाधारणच्या जागा होत्या आणि एसबीसीचा कट ऑफ लागलेला आहे 26 सर्वसाधारणसाठी। ठीक आहे, पुढे बघा ओबीसी। तर आता ओबीसीचा कट ऑफ बघा, तर सर्वसाधारणसाठी ओबीसीचा जो कट ऑफ लागलेला आहे तो 25 लागलेला आहे, महिलांसाठी हा 26 लागलेला आहे, त्याचबरोबर माजी सैनिकाची सुद्धा जागा होती आणि इथे हा सुद्धा 26 लागलेला आहे। हा झाला आपला ओबीसीचा कट ऑफ। नंतरचा कट ऑफ बघा एसईबीसी। तर एसईबीचा कट ऑफ जो आहे तो सर्वसाधारणसाठी 26 लागलेला आहे, महिलांसाठी 26 लागलेला आहे, खेळाडूसाठी सुद्धा जागा होती तो सुद्धा 26 लागलेला आहे। नंतर बघा यामध्ये माजी सैनिकासाठी सुद्धा जागा होत्या, तिथे 33 लागलेला आहे, होमगार्डसाठी 33 असा लागलेला आहे। हा झाला एसईबीसीचा कट ऑफ। नंतर बघा ईडब्ल्यूएसचा सुद्धा आपण कट ऑफ बघून घेऊया। तर ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे तो आहे सर्वसाधारणसाठी 25 लागलेला आहे, खेळाडूसाठी 26 लागलेला आहे, माजी सैनिकासाठी 42 लागलेला आहे, हा जास्त लागलेला आहे, त्याचबरोबर होमगार्डसाठी हा 32 लागलेला आहे। तर अशा प्रकारे पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024 चा जो कट ऑफ लिस्ट आहे अशा प्रकारे ही जाहीर झालेली आहे। तर तुम्ही व्यवस्थित बघा, इथे जास्त जागा नव्हत्या, पण काही जसं एनटीचा वगैरे डीचा म्हणा तर यांचं जास्त लागलेलं आहे ओबीसी पेक्षा। तर तुम्ही हे सगळी बघून घ्या माहिती। पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।